प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात. पालकमंत्री नितेश राणे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाद्वारे शासनाच्या विविध सेवांचा लाभ जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागात शासकीय सेवा ऑफलाईन देण्यासाठी प्रयत्न करणार. सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा जलद, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ही संकल्पना त्याच उद्देशाने राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून अधिक गतीने काम करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व सेवा पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य साकार करण्याचे आवाहन मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कणकवली येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानचा शुभारंभ पालकमंत्री श्री राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री श्री राणे यांनी विविध शासकीय विभागांनी उभारलेल्या योजनांच्या माहितीपर स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली. लाभार्थींशी संवाद साधत त्यांनी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यानंतर विविध शासकीय योजनांच्या प्रातिनिधिक लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री श्री राणे म्हणाले की नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन आणि प्रशासन सातत्याने कार्यरत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिक गतिमान झाले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 3ही विधानसभा मतदारसंघामध्ये महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. केवळ शिबिरापुरते मर्यादित न राहता सर्व विभागांनी वर्षभर याच कार्यगतीने काम करून नागरिकांच्या समस्या सोडविणे, त्यांचे हित जपणे आणि त्यांना समाधान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचे स्मरण करताना त्यांनी सांगितले की प्रशासनावरील त्यांची पकड आणि लोकाभिमुख कार्यशैली सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे अभियान आयोजित करण्यात आले असून लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचा सखोल अभ्यास करून त्या प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा. लाभार्थ्यांची निवड पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्गच्या भौगोलिक परिस्थितीचा उल्लेख करत पालकमंत्री श्री राणे म्हणाले की शासनाच्या अनेक सेवा ऑनलाईन उपलब्ध असल्या तरी जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांना त्या सहज मिळत नाही. त्यामुळे अशा भागांमध्ये ऑफलाईन पद्धतीने शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी नागरिकांना सेवा देण्यासाठी परिश्रम घेत असून त्यांच्या चांगल्या कामांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की महाराजस्व समाधान शिबिर अभियान हे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करणारे व्यासपीठ आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक बळकट झाला असून लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. नागरिकांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समिती सभापती अनुराधा नारकर, समाज कल्याण समिती सभापती रुईता तांबे, कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, वैभववाडी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध योजनांचे लाभार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुयात. प्रत्येकाने 365 दिवस ठेवली तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य काय असतं हे आपण कृतीतून ह्या निमित्ताने दाखवून देऊ शकतो. कैलासवासी स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या पण जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. अजितदादांची ओळख आमच्या महाराष्ट्रामध्ये एक उत्तम प्रशासक म्हणून होती. अजितदादांचा कामाचा कारभार, त्याचा अनुभव आपण प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी घेतला असेल. मंत्री म्हणून त्यांच्याबरोबर काम करत असताना, आमदार म्हणून त्यांचे काम पाहत असताना
एक उत्तम प्रशासक कसा असतो, प्रशासनावर असलेलं वचक काय काय म्हणतात, याचा अनुभव अजितदादांच्या कामाच्या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळाला. म्हणून आदरणीय मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, ह्यांच्या वाढदिवस आणि जयंतीच्या निमित्ताने अतिशय असा सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केलाय. त्यासाठी खरंच आमच्या महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं खरंच मनापासून त्यांचं कौतुक करायला. अधिकारी वर्गाने पण ह्या निमित्ताने विचार करायला हवा की आपण आपल्या खात्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं अन्य दिवसामध्ये पण उचलली पाहिजे. आता बघा, काही मोजक्या अधिकाऱ्यांचं कौतुक होतं. उदाहरण, राज्य पातळीवर हल्ली तुम्ही बातम्यांमध्ये बघत असाल, सगळीकडेच आमच्या तुकाराम मुंढेंचं कौतुक होत आहे. प्रत्येक जण कौतुक करताय. पण तुम्ही सांगा, ते काय वेगळं करतायत का? असं काय अन्य अधिकाऱ्यांना 2 हात आहेत, त्यांना एक देवाने 3रा हात दिला, असं काय आहे का? काहीच नाही. फक्त एवढं सोपं करतायत की शासनाने देऊन दिलेले जे नियम आहेत, जे कायदे शासनाने दिलेले आहेत, त्याचे तंतोतंत पालन करण्याचं काम ते करतायत आणि म्हणून त्यांच्या सगळीकडे कौतुक त्या निमित्ताने. अशाच पद्धतीचं काम करणारे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असंख्य अधिकारी आहेत. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण आहेत. पत्रकार मित्रांना सांगीन, जरा तिथेही जरा कॅमेरा फिरवा. दुसऱ्यांनी बातमी केली म्हणून त्यात अधिकारी वरच बातमी फिरवायचा असा काय कुठे नियम नाही. आमच्याही जिल्ह्यामध्ये काम करणारे चांगले प्रामाणिक जे अधिकारी आहेत, त्यांच्याही अगर तुम्ही 4 स्टोऱ्या केल्या तर लोकांच्या भविष्याला पण हातभार लागेल आणि जिल्ह्याच्या विकासाला पण हातभार लागेल. अशा पद्धतीचे प्रयत्न आपण सगळ्या जणांनी निश्चित पद्धतीने करायला. असंख्य लोकप्रतिनिधींना पण इथे बोलवलेलं आहे. त्यांनाही इथून फार शिकण्यासारखं आहे की जनतेला समाधान देण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय काय करायला हवं. असंख्य ह्या महत्त्वाच्या योजना आहेत. आमदार म्हणून मी फार बारकाईने या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा. या प्रत्येक योजनेचा लाभ अगर आपण जनतेला दिला, प्रत्येक योजना अगर शासनाची, केंद्र आणि राज्य शासनाची असेल, जे आपण लोकांपर्यंत पोहोचवली, तर मी तुम्हाला विश्वास देतो, लोक कधीच आपल्याकडून कधीच लांब जाणार नाही. सातत्याने तुम्ही जनतेच्या जवळ जा. म्हणून लोकप्रतिनिधींनी पण प्रत्येक ह्या योजनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नाहीतर आम्ही येतो म्हणून नुसतं मागे फोटो काढण्यापर्यंत कृपया राहू नका. केंद्र आणि राज्य, आता हल्लीच आमच्या आदरणीय खासदार राणे साहेबांनी दिशा कमिटीच्या निमित्ताने बैठक घेतली. खासदारांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक होती. असंख्य चांगल्या योजना तेव्हा मलाही माझ्या नजरेसमोर आल्या, ज्याच्यामुळे आपण जनतेला मोठ्या प्रमाणामध्ये लाभ देऊ शकतो. म्हणून मी आमच्या लोकप्रतिनिधींना सांगेन की ह्या योजनेचा जास्तीत जास्त आपण अभ्यास करायला पाहिजे. लोकांपर्यंत ही योजना कशी पोहोचू शकतो, लोकांना त्या निमित्ताने समाधान कसा देऊ शकतो, या दृष्टिकोनातून अगर तुम्ही आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या आपल्या वॉर्डामध्ये सातत्याने कार्यक्रम घेतले, तर पुढच्या निवडणुकीला प्रचार पण करायला लागणार नाही. एवढी ताकद त्या योजनेमध्ये निश्चित पद्धतीने. नाहीतर कधी कधी साधं दाखल्यांसाठी लोकप्रतिनिधींच्या मागे जनतेला पळायला लागतं, त्यांच्या घरापर्यंत जायला लागतं. कारण का लोकप्रतिनिधी घरी गेल्याशिवाय दाखलेच देत नाहीत. असेही अनुभव आमच्या जिल्ह्यामध्ये असंख्य लोकांचे आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीबद्दल लोकप्रतिनिधींनी पण दखल घेतली पाहिजे की या योजनेच्या निमित्ताने लोकांना समाधान कसं द्यावं, हे उत्तम उदाहरण या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला निश्चित पद्धतीने समाधान वाटतं. एक मंत्री, शासनाचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो की ज्या शासनामध्ये मी मंत्री म्हणून काम करतोय, एक गतिमान प्रशासन काय असतं, प्रशासन कसं लोकांना मदत करू शकतं, जे आम्ही राणे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये पाहिलं होतं,
ते परत एकदा आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कालावधीमध्ये आम्हाला पाहायला मिळतंय, याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि समाधानी आहे. म्हणून अशा पद्धतीचं काम वर्षभरात 365 दिवस करणं हे मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. सातत्याने लोकांच्या जवळ जाणं हे ह्या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला एक चांगला संदेश आमच्या आदरणीय बावनकुळे साहेब या निमित्ताने आपल्याला देत आहेत. जास्त वेळ घेणार नाही, कारण आज पुरं दिवसभर कार्यक्रम आहे. नाहीतर अशा पद्धतीचे कार्यक्रम मला फार आवडतात, तिथे लोकांना आपण थेट समाधान आणि त्यांचे थेट प्रश्न सोडू शकतो. म्हणून असं जसं मी ह्या अगोदरही सांगितलं, खरं म्हटलं तर कलेक्टर मॅडम, आपण बावनकुळे साहेबांना पुढच्या वेळी कळू की आमच्या इकडे 365 दिवस समाधान शिबिरच सुरू असतं. एक दिवस काय घेऊन आमचा वेगळा कार्यक्रम तुम्हाला लावायला देऊ नका. आम्ही 365 दिवस, मी माझ्या कुठल्याही अधिकारी वर्गाच्या बाबतीमध्ये आत्मविश्वासाने सांगू शकतो. महसूल असो, अन्य कुठलेही, इकडे तिकडे काही गोष्टी होतात, पण आज त्यांचा सहकारी म्हणून जे काय मी माझ्या अधिकारी या प्रशासनाला दिवस रात्र पळताना पाहतोय, प्रश्न सोडवताना पाहतोय. कलेक्टर मॅडम असतील, आमचे SP असतील, स्वतः ग्राउंडवर उतरून लोकांचे प्रश्न समजून लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्यापैकी माझं जे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आहे त्यांचंही ह्या निमित्ताने मी कौतुक करेन आणि तुमचंही या निमित्ताने अभिनंदन करेन. आपल्या खांद्यावर असलेली ही जी जबाबदारी, आज असंख्य लोक आपल्या इकडे अपेक्षेने पाहत आहेत की आपल्या प्रशासन म्हणून लोक कधी कधी छोट्यातल्या छोटं कामं जिल्हा कार्यालयामध्ये किंवा आपल्या शासकीय कार्यालयामध्ये येतात. लोकांची काय अपेक्षा नसते की बाबा मी एवढं लांबून जेव्हा मी येते, एवढं लांबून जी मी काय गाडी भाडं मी करून आम्ही येतो, आल्यावर फक्त आमचे प्रश्न सोडवा किंवा किमान चांगलं बोला तरी, एवढं तरी लोकांच्या अपेक्षा अधिकाऱ्यांकडून असतात. कधी कधी पुरा गाडी भाडं करून म्हणजे आपल्या कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये यायचं आणि समोरचा अधिकारी ते अगर चांगलं बोलत पण नसेल तर त्या गोष्टी ह्या तरी मी पालकमंत्री असताना तरी मी खपून घेणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज या समाधान शिबिरच्या निमित्ताने आपल्याशी चर्चा करायला, आपल्याला सांगायला मिळाले, ते निश्चित पद्धतीने माझ्यासाठी समाधान आहे. अशाच पद्धतीचे कार्यक्रम उपक्रम आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सातत्याने होत राहतील हा विश्वास या निमित्ताने मी परत एकदा देणार आहे. परत एकदा आमच्या महसूल प्रशासन म्हणजे आमच्या जिल्हाधिकारी मॅडम तर आहेत, पण आमचे प्रांत अधिकारी, तहसीलदार, सगळ्याच लोकांना ज्यांनी या अभियानामध्ये दिवस रात्र मेहनत केली, चांगला प्रचार प्रसार केला. कालच एक मी आमच्या कणकवलीच्या माध्यमात एक चांगली रील पाहिली. अतिशय चांगला प्रयत्न आमचे तहसीलदार आहेत देशपांडेजींनी त्यांनी केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचा काहीतरी नवीन प्रयोग आपण करत राहिलो तर निश्चित पद्धतीने लोकांनाही त्या बाबतीमध्ये समाधान वाटेल, लोकांनाही आनंद होईल. हेही त्या निमित्त जाता सांग, आपण लाभार्थी निवडत असताना फार काळजीपूर्वक आपण निवडला पाहिजे. कधी कधी एकच लाभ घेणारे 4-4 लोक असतात. एकच कुटुंबाचे परत लोक आपल्याला तिकडे नावं भेटतात. म्हणून याद्या तयार करत असताना, लाभार्थी निवडत असताना ते पारदर्शक पद्धतीने निवडला पाहिजे, ज्यांना खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचा लाभ आहे. कधी कधी एक कुठेतरी अन्नपूर्णा नावाची एक योजना होती, गॅसची एक योजना होती. मी जेव्हा आमदार होतो आणि यादी आमच्या समोर यायची, मी यादीची नावं बघायचो. मला जे पूर्ण कणकवली शहराला गॅस पुरवू शकतात अशी नावं होती पारकर साहेब. मला अरे ह्याला गॅसला वेगळं कशाला द्यायला पाहिजे, ह्याच्याकडे तर हे एवढा श्रीमंत आहे पण नाही. अन्नपूर्णा योजनेच्या अंदर त्यांची नावं होती. ह्या गोष्टीवर अधिकारी वर्गाने फार बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. कारण काय, शेवटी लोकांच्या अपेक्षा त्या योजनेकडून असतात. लोकांनी योजना जाहीर झाल्यानंतर ही योजना माझ्यासाठी आहे हा विचार करून लोक आपल्या योजनेचा लाभ घ्यायला पुढे येतात. त्याचबरोबर आमच्या वाळके मॅडमने एक चांगला विषय इथे मांडलाय, अधिकारी वर्गाने त्याची नोंद घेतली पाहिजे की आपण ऑनलाईन करत असताना, पारदर्शकता आणत असताना की नाही बघा आम्ही सगळ्या काय गोष्टी ऑनलाईन केलेल्या. पण आमचा जिल्हा हा डोंगराळ जिल्हा आहे, पावसाळी जिल्हा आहे. इथे
काही भागामध्ये नेटवर्क पोचणंच शक्य नाही. तिथे तिथे अधिकारी वर्गाने ऑफलाईन देण्याची पण तयारी ठेवावी. आम्ही शासनामध्ये बसलोय, काही चिंता करू नका. शासन हे पारदर्शक आहे, शासन हे लोकांना सेवा देण्यासाठी आहे. ऑनलाईन देण्याचे काही अडचण असतील फक्त आम्हाला संपर्क करा, ऑफलाईन देण्याचे आदेश त्वरित दिले जातील. हाही विषय मी तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगतो. म्हणून ऑनलाईन नसल्यामुळे लोकांना त्या लाभापासून वंचित ठेवू नका, एवढंच त्या निमित्ताने बोलण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणून परत एकदा एक चांगल्या योजनेच्या अभियानाच्या निमित्ताने आपण सगळ्या जणांना इथे एकत्र केलं. एक चांगला संदेश शासनाच्या माध्यमातून शासनाबद्दल आपण इथे आम्हाला द्यायला मिळाला, यासाठी मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. परत एकदा ज्यांनी ज्यांनी इथे या योजने अभियानासाठी मेहनत केली त्यांच्या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.